या ठिकाणी आपण हे दोन्ही वाक्य इंग्रजीमध्ये बनवणार आहोत आणि तेही अतिशय सोप्या पद्धतीने. तर बघा, पहिलं वाक्य आहे किशोर आंबा खातो. दुसरं वाक्य आहे किशोर आंबा खात आहे. दोन्हीतला फरकही सांगणार आहे बघा. तर अगोदर आपण वाक्य बनवूया इंग्रजीमध्ये. अतिशय सोपी पद्धत. काय करायचं, पहिल्या शब्दाला द्यायचा 1 क्रमांक, नंतर द्यायचं शेवटच्या शब्दाकडे, तिथे द्यायचा 2 क्रमांक आणि कितीही मोठं वाक्य असू द्या इथून मागे उलट क्रमाने क्रमांक देत यायचं. बघा, आता इथं 2 दिला, मग इथं 3 द्यायचा. चला बनवूया हे वाक्य इंग्रजीमध्ये. आता बघा, 1 नंबरचा शब्द 1 नंबरला लिहून घेऊ. बघा, किशोर, KISHOR, किशोर. आता 2 नंबरला काय आहे, खातो. खातोसाठी काय लिहायचं आहे, इट्स, EATS, इट्स. आता मग बरेच कमेंट येतात की इथं यस प्रत्यय का लावला, इट्स का लिहिलं, तर ते सांगतो बघा अगोदर. तर पहा, काय करायचं, कधी पण किशोर हे नाव आहे, नाम आहे. मग हे तृतीय पुरुषी एकवचनी नाम आहे. मग तृतीय पुरुषी एकवचनी नाम कोणते आहेत, तर पहा, ही, शी, इट आणि तृतीय पुरुषी कोणतंही एकवचनी नाम म्हणतो मी, नाऊन, त्यावेळेस मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लावायचा. ज्यावेळेस खातो, खाते, पितो, पिते, शेवटी तो, तिथे येतं मुख्य क्रियापदाच्या. आलं लक्षात? चला पुढे बघा, किशोर इट्स 2 नंबरचं लिहिलं. आता 3 नंबरला आहे आंबा, मग अ मँगो. चला आता हे वाक्य बनवूया, किशोर आंबा खात आहे. चला क्रमांक देऊन घेऊ. क्रमांक 1, आता जायचं शेवटी, क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4 आणि याच क्रमांकाने खाली शब्द लिहायचे. बघा, किशोर 1 नंबरला किशोर. आता आहे म्हटल्यावर इज. बघा, आहेसाठी एम, इज, आर हे 3 शब्द आहेत. परंतु ज्यावेळेस किशोर नाव आलं मग इज लिहायचं, यू आल्यावर आर लिहायचं, वी आल्यावर आर लिहायचं, आय आल्यावर एम लिहायचं. कारण इथं बघा, आहे हे कंटिन्युअस म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस वाक्य आहे. आता बघा, 3 नंबरचं खात. आता क्रिया चालू आहे बघा, खात आहे म्हणून इटिंग लिहायचं, इटिंग. कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळेस क्रिया चालू असते, खात आहे, पित आहे, लिहित आहे, त्यावेळेस मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा. आणि बघा 4 नंबर मँगो, आंबा म्हणजे मँगो. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसाठी तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.